स्वाधार फॉर्म 2025-26 तर जेही विद्यार्थी रिन्युअल असेल म्हणजे ज्यांनी या अगोदर फॉर्म भरलेला असेल किंवा भरलेला नसेल ते विद्यार्थी सेकंड इयर, थर्ड इयर किंवा फायनल इयरला असेल ते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात। म्हणजे फर्स्ट इयरचे विद्यार्थी सोडून रिन्युअल विद्यार्थी सेकंड इयरला असेल, थर्ड इयरला असेल किंवा फोर्थ इयरला असेल ते विद्यार्थी फॉर्म कसे भरणार या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट घेणार आहे आणि फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा याबद्दलची माहिती सुद्धा याच व्हिडिओमध्ये आपण घेणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना यावं लागेल साईटवर। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर सर्वप्रथम साईटवर या। साईटवर आल्यानंतर बघू शकता जर समजा एखाद्या विद्यार्थ्याने जर या अगोदर स्वाधार योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर तो विद्यार्थी रजिस्ट्रेशनचे जे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून सर्वात प्रथम त्यांचा ID आणि पासवर्ड हा रेडी करून घेणार। ID आणि पासवर्ड रेडी केल्यानंतरच तुम्ही लॉग इन करून त्यानंतर हा कॅप्चा इथे इन्सर्ट करून लॉग इन करू शकता आणि त्यानंतर आपण आपला फॉर्म रिन्यू करू शकतो। समजा एखाद्या विद्यार्थ्याकडे जर ID आणि पासवर्ड ऑलरेडी असेल, त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुमचा तोच ID पासवर्ड इथे आपल्याला चालणार आहे। किंवा ID आणि पासवर्ड जर विसरले असेल तर इथे तुम्हाला फॉरगेटचा सुद्धा ऑप्शन दिलेला आहे। इथून तुम्ही ID आणि पासवर्ड फॉरगेट करून यूज करू शकता म्हणजे चेक करून। लॉग इन केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येऊन जाणार। त्यामध्ये तुम्हाला जे पहिल्या नंबरचा ऑप्शन आहे सोशल जस्टिस अँड स्पेशल असिस्टंट डिपार्टमेंट इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। कारण की सेकंड नंबरचा ऑप्शन OBC साठी आहे, पहिल्या नंबरचा ऑप्शन SC साठी आहे, त्यामुळे पहिल्या नंबरच्या ऑप्शनला क्लिक करा। त्यानंतर बघू शकता तुम्हाला अशा प्रकारे हॉस्टेल ॲप्लिकेशन, स्वाधार ॲप्लिकेशन संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड ॲप्लिकेशनला क्लिक केल्यानंतर आपण आपला फॉर्म फिलअप करणार। तर बघू शकता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ऑप्शन येणार। यामध्ये पहिलं इम्पॉर्टंट ऑप्शन म्हणजे इथे तुम्हाला एक्झिस्टिंग करायचं आहे। तुम्ही लास्ट इयरला फॉर्म भरलेला असो किंवा नसो, जर तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयर आणि फायनल इयरला असाल तर तुम्हाला इथे एक्झिस्टिंगचं ऑप्शन क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला स्वाधारचं ऑप्शन क्लिक करायचं आहे। इथे तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करायचा आहे, प्रोफेशनल कोर्स आहे, नॉन प्रोफेशनल कोर्स आहे किंवा हायर सेकंडरी कोर्स आहे, अशा प्रकारे तुम्हाला तुमचा कोर्स सिलेक्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव, तुमचा मोबाईल नंबर, इथे मॅरिड अनमॅरिड, इथे तुमच्या वडिलाचे नाव, आईचे नाव आणि इथे ऑर्फन म्हणजे अनाथ आहात का अशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन येणार आहे। त्यामधून तुम्हाला येस नो मध्ये आन्सर द्यायचा आहे आणि आपल्याला रिन्युअल असल्यामुळे एक्झिस्टिंगमधूनच फॉर्म भरायचा आहे। जे विद्यार्थी फर्स्ट इयरला असेल किंवा डायरेक्ट सेकंड इयरला असेल म्हणजे पहिल्या वर्षाला ते विद्यार्थीच न्यूमधून फॉर्म भरू शकतात। बाकीचे जेवढे विद्यार्थी आहे ते त्यांचा फॉर्म एक्झिस्टिंगमधूनच भरू शकणार आहे। त्यानंतर बघू शकता तुम्हाला टाकायची तुमची कास्ट, इथे टाकायची तुमची पोटजात, कास्ट सर्टिफिकेट नंबर, कास्ट सर्टिफिकेट कोणत्या डिस्ट्रिक्टमधून काढलेला आहे, अप्लिकंट नेम म्हणजे तुमचे नाव कोणी दिलेलं आहे, तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवर स्टॅम्प आहे तो बघा कोणी दिलेला आहे। इथे तुम्हाला टाकायची डेट की तुम्ही कोणत्या तारखेला तुमची कास्ट सर्टिफिकेट काढलेली आहे। अशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेटची संपूर्ण इन्फॉर्मेशन यामध्ये तुम्हाला फिलअप करून घ्यायची आहे। समजा तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट नंबर कोणता यूज करायचा हे जर कळत नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हिडिओ दिलेला आहे की कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाइल सर्टिफिकेटचे नंबर कसे शोधायचे, तो व्हिडिओ बघा, तुमचे संपूर्ण डाउट्स क्लिअर होऊन जाणार। अशा प्रकारे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटची इन्फॉर्मेशन फिलअप करून घ्या। त्यानंतर बघू शकता इथे टाकायची तुम्हाला तुमच्या डोमेसाइलची इन्फॉर्मेशन, डोमेसाइल नंबर टाका, डोमेसाइल सर्टिफिकेट तुम्हाला कोणी दिलेली आहे, तहसीलदार आहे, SDO आहे, तुमच्या डोमेसाइल सर्टिफिकेटवर संपूर्ण माहिती दिलेली आहे। संपूर्ण माहिती जर फिलअप झाली तर तुम्ही सेव्ह करू शकता, म्हणजे पहिलं जे पेज आहे तुमचं हे सेव्ह होऊन जाणार। एकदा संपूर्ण माहिती टाकलेली परत चेक करून घ्या की आपण टाकलेली माहिती ही ओके आहे का, जर ओके असेल तर तुम्ही सेव्हला क्लिक करा। त्यानंतर टाकायचा आहे तुम्हाला तुमचा ॲड्रेस, तर पहिल्या बॉक्समध्ये तुम्हाला तुमचा जो ॲड्रेस आहे हा आधारवरून आलेला असेल, संपूर्ण ॲड्रेस हा आधारवरून आलेला आहे। त्यानंतर प्रेझेंट ॲड्रेस जो आहे तुमचा तो तुम्हाला जर प्रेझेंट ॲड्रेस टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा इथे चेकबॉक्सला जर क्लिक केला तर हा ॲड्रेस इथे ऑटोमॅटिकली येऊन जाणार। अशा प्रकारे जे ॲड्रेसचं पेज आहे हे तुम्हाला फिलअप करून घ्यायचं आहे। त्यानंतर ॲड करायचं आहे तुम्हाला तुमच्या पॅरेंटचा ॲड्रेस आणि इथे तुम्हाला तुमच्या पॅरेंटचा मोबाईल नंबर, ईमेल ID असेल तर टाका आणि जर पॅरेंटचा ॲड्रेस सेम असेल तर इथे चेकबॉक्सला क्लिक करा, हा ॲड्रेस ऑटोमॅटिकली इथे इन्सर्ट होऊन जाणार। अशा प्रकारे तुम्ही पॅरेंटचा जो ॲड्रेस आहे हा तुम्हाला टाकणं गरजेचं असणार आहे आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा। त्यानंतर ॲड करायचं आहे तुम्हाला करंट एज्युकेशन, तर करंट क्वालिफिकेशनमध्ये तुम्हाला
ॲड करायचं आहे तुमचं फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयर. आता समजा एखादा विद्यार्थी जर सेकंड इयरला असेल तर तो फक्त फर्स्ट इयर ॲड करेल आणि सेकंड इयरला शिकत आहे अशा प्रकारे दाखवेल. थर्ड इयरचा विद्यार्थी फर्स्ट इयर पास करेल, सेकंड इयर पास आणि थर्ड इयरला शिकत आहे अशा प्रकारे ॲड करेल. तर यामध्ये कसं तर बघू शकता, इथे त्यांना डिस्ट्रिक्ट टाकायची आहे, तालुका, क्वालिफिकेशन लेवल अंडर ग्रॅज्युएट आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. स्ट्रीम इंजिनिअरिंग आहे, फार्मसी, ॲग्रिकल्चर, BA, BCom, जेही XYZ तुमची स्ट्रीम असेल. कॉलेजचं नाव, कोर्स नेम, ॲडमिशन इयर इन करंट कोर्स, म्हणजे तुम्ही जोही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतलेला आहे, फॉर एक्झाम्पल इंजिनिअरिंग असेल, BCom असेल, MCom असेल, तर त्या अभ्यासक्रमाला तुम्ही कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलेली आहे. एखादा विद्यार्थी सेकंड इयरला असेल तर तो 2024 करेल, म्हणजे मागच्या वर्षी ॲडमिशन घेतलेली आहे. आणि समजा एखादा विद्यार्थी जर थर्ड इयरला असेल तर तो 2023ला ॲडमिशन दाखवेल, म्हणजे 23, 24 आणि 25ला आता थर्ड इयर. तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती यामध्ये फिलअप करून घ्यायची आहे. आणि जे विद्यार्थी फायनल इयरला असेल त्या विद्यार्थ्यांना फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर तिन्ही वर्षाची मार्कशीटसुद्धा अपलोड करायची आहे. त्यानंतर फायनल इयरला परसुईंग दाखवायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे करंट क्वालिफिकेशन हे कंप्लीट करून घ्यावं लागेल रिन्युअल विद्यार्थ्यांना, कारण की रिन्युअलमध्ये तुम्हाला आतापर्यंत तुमचे जेवढे इयर झालेले असेल करंट क्वालिफिकेशनचे ते संपूर्ण वर्ष तुम्हाला यामध्ये अपलोड करावे लागेल. आणि त्यांची इन्फॉर्मेशन पर्सेंटेजसुद्धा तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. अशा प्रकारे करंट क्वालिफिकेशन एकदा फिलअप करून घ्या आणि त्यानंतर सेव्हला क्लिक करा. तर बघू शकता एकदा करंट क्वालिफिकेशनमध्ये आपण एक सेकंड इयरचा एक्झाम्पल घेतलेला आहे. सेकंड इयरमध्ये एक विद्यार्थी आहे, यामध्ये संपूर्ण इन्फॉर्मेशन त्यांची ॲड केलेली आहे आपण. बघा ॲडमिशन इयर 2024 मागच्या वर्षी घेतलेली आहे. फर्स्ट इयर आहे, फर्स्ट इयर कंप्लीट आहे कधी तर 2024. इथे तो पर्सेंटेज टाकेल, पास आहे, इथे मार्कशीट अपलोड करेल, इथे त्यांचा कोर्स आलेला आहे आणि इथे रेग्युलर मोड. तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा तुमचे जेही क्वालिफिकेशन आहे, चालू क्वालिफिकेशन ज्याही वर्षाला असेल असे तुम्हाला अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करावं लागेल. एखादा विद्यार्थी थर्ड इयरला असेल 2023 करा इथे, आणि त्यानंतर फर्स्ट इयर कंप्लीट झाल्यानंतर परत तिथे सेकंड इयरची इन्फॉर्मेशन टाका आणि नंतर थर्ड इयरची इन्फॉर्मेशन टाका आणि परसुईंग दाखवा. अशा प्रकारे संपूर्ण माहिती फिलअप करा. तर बघू शकता करंट इयरला कसं टाकायचं, इथे करंट कोर्स म्हणजे ॲडमिशन इयर 2024 राहणार आहे, इथे सेकंड इयर, इथे परसुईंग आहे आणि इथे ॲडमिशन डेट येणार ती म्हणजे 2025ची. म्हणजे फर्स्ट इयर आपण 2024ला कंप्लीट दाखवलेलं आहे इथे, त्यानंतर 2025ला आपण शिकत आहे, इथे आपण डेट टाकलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमची माहिती फिलअप करून घ्या. त्यानंतर आता ॲड करायचं आहे तुम्हाला तुमचं पास क्वालिफिकेशन. पासमध्ये 10वी, 12वी, जर कोणी डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा. अशा प्रकारे तुम्ही जेही एज्युकेशन पासमध्ये कंप्लीट केलेलं आहे ते संपूर्ण एज्युकेशन तुम्हाला इथे ॲड करायचं आहे स्टेप बाय स्टेप. अगोदर तुम्ही 10वी ॲड करा, 10वी ॲड झाली, मार्कशीट अपलोड झाली तुमची की त्यानंतर 12वी ॲड करा. 12वी नंतर जर तुम्ही अजून कोणतं XYZ एज्युकेशन कंप्लीट केलेलं असेल, कोणी डिप्लोमा करते किंवा तुम्ही जर आताच जर पोस्ट ग्रॅज्युएशनला असेल तर तुम्ही डिग्री कंप्लीट केलेली असेल. अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण जेही पास एज्युकेशन आहे ती माहिती स्टेप बाय स्टेप ॲड करायची आहे. डॉक्युमेंटसुद्धा अपलोड करायचे आहे, मार्कशीट. तर यामध्ये स्टेप बाय स्टेप जसे जसे तुम्हाला विचारण्यात येणार आहे, जसे डिस्ट्रिक्ट आहे, तालुका, क्वालिफिकेशन लेवल 10वी, त्यानंतर कॉलेजचे नाव, शाळेचे नाव, कोर्स, बोर्ड असेल तुमचं ते बोर्ड, कोणत्या वर्षी ॲडमिशन घेतलेली आहे ते टाका. त्यानंतर अटेम्पमध्ये 1 टाका, पर्सेंटेज टाका आणि इथे मार्कशीट अपलोड करा आणि सेव्ह करा. अशा प्रकारे तुम्हाला 10वी, 12वी आणि जर अजून तुम्ही कोणतं एज्युकेशन केलेलं असेल तर ते अपलोड करा. त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे काही अदर इन्फॉर्मेशनमध्ये काही क्वेश्चन विचारण्यात येणार आहे, त्यामध्ये तुम्ही एकदा रीड करा आणि त्या क्वेश्चनचे तुम्हाला ॲन्सर द्यावे लागेल. ॲन्सर द्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा. आणि त्यानंतर लास्टमध्ये तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करायचे आहेत, ते म्हणजे कास्ट सर्टिफिकेट. डॉक्युमेंटची साईज 250 KBच्या आतमध्ये PDF अपलोड करावी लागेल. त्यानंतर बघू शकता तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करायचं आहे, उत्पन्नाचा दाखला चालू वर्षाचा, हँडिकॅप असल्यास हँडिकॅप सर्टिफिकेट, यामध्ये मार्कशीट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट. तर तुम्ही यामध्ये जे विद्यार्थी डिग्रीला असेल ते विद्यार्थी 10वी, 12वी आणि तुमचे TC अशा प्रकारे 3 डॉक्युमेंटची एक PDF बनवा आणि ती अपलोड करा. इथे साईजसुद्धा वाढवून दिलेली आहे, त्यामुळे तशा प्रकारे डॉक्युमेंट्स कंबाईन करा PDFमध्ये आणि ते अपलोड करा. त्यानंतर बोनाफाईड सर्टिफिकेट अपलोड करावे लागेल तुम्हाला चालू अभ्यासक्रमाचे. गॅप जर असेल तर तुम्हाला गॅप सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करावे लागेल. कोणत्या विद्यार्थ्याची जर गॅप वगैरे असेल तर अपलोड करा, अदरवाईज अपलोड करायची गरज नाही आहे. त्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म
स्टुडंटसाठी आणि पॅरेंट्ससाठी. तर हे जर माहिती हॉस्टेलसाठी आहे, इथून तुम्ही डाउनलोडसुद्धा करू शकता. हे 2 फॉर्म डाउनलोडसाठी ऑप्शन दिलेले आहे, इथून डाउनलोड करा, रीड करा. परंतु हे जे डॉक्युमेंट्स आहे हे हॉस्टेलसाठी आहे. तरी जर तुम्हाला ऑफिस सांगत असेल अपलोड करा, तर त्यावरती काहीच नाही, सिग्नेचर करा, पॅरेंट्सच्या याच्यावर पॅरेंट्सची सिग्नेचर करा आणि 3 पेजची PDF बनवून तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर रेंट ॲग्रीमेंट आहे, डिक्लेरेशन फॉर्म आहे जो 5 किलोमीटरचा सांगण्यात आलेला आहे. त्यानंतर अटेंडन्स सर्टिफिकेट आहे. डॉक्युमेंट्स कसे बनवायचे या संदर्भात संपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेले आहे. त्याप्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट बनवू शकता. आणि या वर्षीचा जो रूल आहे ज्यामध्ये रेंट ॲग्रीमेंट जे आहे तुमचं हे नोटरी पाहिजे आहे, साधं ॲफिडेविट चालत नाही. त्यानंतर स्थानिक रहिवासी नसल्याबाबतचा पुरावा मागितलेला आहे, याचेसुद्धा तुम्हाला ॲफिडेविट पाहिजे, हे सुद्धा नोटरी पाहिजे आहे. ठीक आहे. त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहाला प्रवेश घेतलेला नाही आहे, याचे तुम्ही ॲफिडेविट देऊ शकता. डॉक्युमेंट लिस्ट मोठी आहे, डॉक्युमेंट लिस्टसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार. जर तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट परत पाहिजे असेल तर कमेंट्स करा, परत तुम्हाला डॉक्युमेंट लिस्ट बनवून देण्यात येणार. त्याप्रकारे तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करा. आणि त्यानंतर डॉक्युमेंट्स रेडी झाल्यानंतर बघू शकता तुम्हाला इथून तुमचा फॉर्म प्रिव्ह्यू अँड सबमिटला क्लिक करायचा आहे. प्रिव्ह्यू अँड सबमिटला क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचा फॉर्म संपूर्ण फॉर्म चेक करू शकता. फॉर्म चेक करताना त्यामध्ये टाकलेले डॉक्युमेंटसुद्धा चेक करू शकता, कारण फॉर्मला एडिट ऑप्शन नाही आहे. एकदा जर फॉर्म सबमिट केला तर तुम्ही एडिट करू शकणार नाही आहे. त्यामुळे फॉर्म भरत असताना किंवा फॉर्म फायनल सबमिट करत असताना संपूर्ण फॉर्म एकदा प्रॉपररित्या चेक करा की आपण भरलेला फॉर्म, आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट्स हे प्रॉपर आहे किंवा नाही. जर ओके असेल तरच तुम्ही फायनल सबमिट करा. जर ओके नसेल, कुठे अडचण वाटत असेल तर तुम्ही फॉर्म एडिट करू शकता. अशा प्रकारची ही माहिती आहे. आणि सबमिट करताना यामध्ये दिलेले हे जे डॉक्युमेंट्स आहे हे डॉक्युमेंट्स एकदा चेक करा. कास्ट सर्टिफिकेट, डोमेसाईल, की तुम्ही तेच डॉक्युमेंट त्याच ऑप्शनमध्ये अपलोड केलेले आहे किंवा नाही आहे. अशा प्रकारे संपूर्ण फॉर्म चेक करा आणि त्यानंतर फायनल सबमिट करा. फॉर्मची प्रिंट काढा, संपूर्ण डॉक्युमेंट्स अटॅच करा आणि आपल्या जवळच्या ज्याही जिल्ह्याला तुम्ही शिकत आहे त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला तुमचा फॉर्म सबमिट करा. अशा प्रकारे महाराष्ट्रामधील संपूर्ण विद्यार्थी आता त्यांचा फॉर्म रिन्यू करू शकतात. आणि ज्याही विद्यार्थ्यांनी आतापर्यंत फॉर्म भरलेला नसेल ते विद्यार्थीसुद्धा रिन्यूअलचाच फॉर्म भरणार आहे. फॉर्म भरा आणि आपल्या ऑफिसला सबमिट करा. कोणती इन्फॉर्मेशन आली तर ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. कोणतेही व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट्समध्ये सांगा, तुम्हाला त्याप्रकारे संपूर्ण व्हिडिओमार्फत माहिती दिली जाणार. आणि स्वाधार योजना 2025-26 रिन्यूअल या प्रकारे तुम्ही तुमचे फॉर्म भरू शकता. तर लवकरात लवकर फॉर्म भरा आणि फॉर्म आपल्या ऑफिसला सबमिट करा. स्वाधार योजनेबद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.